सोलापूर शहरातील उमानगरी भागात राहणाऱ्या प्राध्यापकाने आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। अजिंक्य रुपेश हंगरगेकर व 39 असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे। हंगरगेकर हे मूळचे तुळजापूरचे रहिवासी होते। त्यांच्या पत्नी ही सोलापुरात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। सोमवारी रात्री उमानगरी येथील राहत्या घरातील स्वयंपाकघरात अजिंक्य हे लटकलेल्या अवस्थेत आढळून आले। हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना खाली उतरवून उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले। मृत अजिंक्य हंगरगेकर यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेची माहिती मिळताच फौजदार चौडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे।